या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आजच्या या शिक्षक दिन विशेष भक्तीला आपल्या भक्तिगीताने आपण सुरुवात करूया. नमा परममंगला परमवत्सला, उपासना संगीत 20 नंबर गीत. उभं असतानाच प्रार्थना करूया. त्या प्रभुदेव बापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली, आपली प्रत्येक गरज त्या देवबापाने पूर्ण केली, आपणास आरोग्य दिलं. होय पवित्र देवबापा, आभार मानित, तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आम्ही तुझ्या समोर येतो. प्रभूचे तू थोर आहेस परमेश्वर देव बापा. तुझं नाव हे सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत स्तवनीय आहे. प्रभू होय पवित्र देव बापा, अगणित उपकार तू आमच्यावरती करतोस. तुझ्या सर्व उपकारांसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला आम्ही उंचावितो. प्रभूचे पवित्र देव बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करत आहेस, आम्हास तुझी कृपा पुरवित आहेस. आमच्या जाण्या येण्यामध्ये, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पवित्र देव बापा तू सहाय्य करीत आहेस. याबद्दल आम्ही तुझं मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. प्रभूचे पवित्र देव बापा, आज या पवित्र वारी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही एकत्र येत असताना पुन्हा एकदा प्रभू आमची विनंती आहे देव बापा, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. पवित्र देव बापा, आमची क्षमा तू कर. पवित्र देव बापा, आम्हास धू शुद्ध कर. आणि देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारी जी मोकळीकता आहे देव बापा, त्या मोकळीकतेसाठी तू आमचं सहाय्य कर. आजची भक्ती पवित्र देव बापा, ही शिक्षक दिन विशेष भक्ती आहे. या विशेष भक्तीमध्ये सर्व शिक्षकांना तू विशेष आशीर्वादित कर. प्रभूचे परमेश्वर देव बापाची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. पवित्र देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये तुझ्या लेकरांच्या येण्यामध्ये, परत जाण्यामध्ये त्यांचं संरक्षण कर. उत्तम प्रकारचं वातावरण तू दे. प्रभूचे पवित्र देव बापा, तुझी उपस्थिती आम्ही मागत आहोत. तुझ्या उपस्थितीने आज एक वार पुन्हा आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. पवित्र देव बापा, जे आमची प्रियजन आज दुखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत,
दे बापा असं सर्वांवरती तुझे हात तू ठेव, त्यास उत्तम आरोग्य देऊन आशीर्वादित कर. सर्व गोष्टींसाठी पवित्र दे बापा आम्ही तुझे आभार मानतो. पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातांमध्ये देतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. देवबापाचा आभार मानूया. आपल्या सर्वांना येईल उपासना संगीतामधून 34 नंबरचं जे गीत आहे, देव माझा पाळणारा नाही उणे पडणे, दुःख तो निवारणारा नाही पीडा लागणे. सर्वजण मिळून यावेळेस गाऊया. तोच मला आधार देता, लागेनाची कधी भय, मृत्यू खिंडीतून नेता, तो जीवाचा पूर्ण आश्रय.
फार सुंदर गीत करता या ठिकाणी म्हणतो की तो मला आधार देता लागेनाची कधी भय. आम्हाला माहिती आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये भय भीती ही नेहमीच आम्हाला दिसून येते. वेगवेगळ्या गोष्टींमधून आम्ही वारंवार चिंतेत आणि भयामध्ये असतो. पण तो आज आम्ही देवाचे आभार मानूया. या सकाळच्या समय आमचा प्रभू आम्हास आधार देणारा आहे आणि जर तो आमचा आधार आहे तर मग आम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. कारण स्तोत्रकर्ता म्हणतो ते तर वाकून खाली पडले आहेत, आम्ही तर उठून ताठ उभे आहोत. ज्यांना परमेश्वराचा आधार असतो ते लोक आपल्या जीवनामध्ये नेहमी ताठ उभे असतात. आणि म्हणून त्या प्रभू बरोबर चालण्याचा निश्चय एक वार पुन्हा आपण करूया. उपासना संगीतामधून 322 नंबरचं जे गीत आहे, येशूची सेवा आवडे गेलो सुवेळी त्याकडे.
धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार प्रभूने केला जय उद्धार. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया. मिसेस सेमा शेजे वहिनी यावेळेस आपल्यासाठी एक स्तोत्र वाचतील. सर्वांना सलाम. आज आपण स्तोत्र संहिता 91 सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशातून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील. त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सर्व सत्य तुला ढाल व कवच आहेत. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी ह्याची तुला बाधा वाटणार नाही, भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाहीत. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुजनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह नाग ह्याच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करील. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईल. संकट समयी मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करील. मी त्याला गौरव देईल. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करील. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवील. होय, स्तोत्रकार म्हणतो सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. देवाच्या आपण त्याच्या छत्रछायेमध्ये तो आपला आश्रय आहे आणि तो आपल्याला सांभाळणार आहे. हे मी एक आज माझी साक्ष सांगते की ॲरोनला मागच्या महिन्यात एक कुत्रं चावलं होतं आणि भयंकर ते कुत्रं चावलं होतं. पण प्रार्थनेमुळं आणि सतत त्याच्यावर देवाची कृपा असल्यामुळं, आपल्यावर देवाचं प्रेम असल्यामुळं देव आपल्यावर इतकं प्रेम करतो की आपलं त्याच्या नावामध्ये इतकं सामर्थ्य आहे. कारण की ते इंजेक्शन घेत असताना अक्षरशः ते इंजेक्शन टोचत असताना त्याला मी फक्त हे सांगत होते, येशू रक्त जय, येशू रक्त जय, येशू रक्त जय असं म्हण, देवाची स्तुती कर आणि फक्त देवाचं नाव घे, धन्यवाद कर देवाला. आणि तो अक्षरशः रडलासुद्धा नाही ते इंजेक्शन टोचत असताना. आणि त्याला देवपाणी इतकं सांभाळलं. आणि परत दुसऱ्या दिवशी ते कुत्रंसुद्धा मेलं. आणि त्याच्यात प्रार्थनेत राहिल्यामुळं देवाचं नाव आणि देवाचं आपल्यावरचं प्रेम इतकं आहे की देवपा आपल्याला कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही. आणि त्याच्या पंखाखाली आपण सुरक्षित आहोत. तो आपला आश्रय आहे, तो आपली ढाल आहे. आणि आपल्या मृत्यूच्या याच्या दरीतूनही आपण आपलाच देव परमेश्वर आपल्याला परत आणू शकतो. इतकं सामर्थ्य आपल्या परमेश्वरामध्ये आहे. जिवंत परमेश्वर आहे आणि तोच आपला मेंढपाळसुद्धा आहे. आपल्याला तारण देणारा आपला उद्धारक परमेश्वरसुद्धा तोच आहे. माझ्याही हातावर तेल सांडलं होतं देवाने. त्याही परिस्थितीत मला इतकं सांभाळलं, म्हणजे इतकं अक्षरशः तो हात पूर्ण दुखत होता आणि छातीपर्यंत त्याचं पेन येत होतं. घाबरट होत होती. पण परमेश्वराचं नाव, परमेश्वराचं सामर्थ्य आणि त्याच्या प्रार्थनेत असून आपण देवावर विश्वास ठेवून आपलं जीवन जगत असलो तर देवबाप्पा आपल्याला कोणत्याही अरिष्टातून बाहेर आणतो आणि आपल्याला सांभाळतो. आणि देवबाप्पाचं आपलं तारण देणारा आपला परमेश्वर तोच आहे आणि तो आपल्याला सांभाळतो. प्रत्येक स्थितीत, प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचे उपकार स्मरण करत, त्याचा धन्यवाद करत आपण आपलं जीवन जगत राहिलं तर तो आपल्याला कशातूनही सोडून आणतो. आपल्या वेगवेगळ्या अनुभवातून आपण समजतो की परमेश्वर हा जिवंत आहे आणि तोच आपल्याला सांभाळतो, तोच आपला उद्धार करणार आहे आणि तोच आपल्या कोणत्याही परिस्थितीत, सुखात असो दुःखात असो, कोणत्याही परिस्थितीत तोच आपल्याला सांभाळणारा परमेश्वर आहे. धन्यवाद. थँक्यू. सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज शिक्षक दिन विशेष ही आपली उपासना आहे आणि म्हणून आज परमेश्वर देवबापाच्या स्तुती आराधनेमध्ये आपण जात असताना शिक्षक वर्गांचा जो क्वायर आहे तो क्वायर यावेळेस पुढे येईल आणि या क्वायर बरोबर आपण परमेश्वराची स्तुती आराधना करणार आहोत. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि शिक्षकांच्या सोबत जो आपला उत्तम गुरु आहे, ज्याच्याकडे ज्ञानाचा सर्व साठा आहे, त्या प्रभूला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण देऊया. क्वायर पुढे येईल. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना सलाम.
आजच्या पवित्र दिवशी आम्ही सर्व एकत्र आले असताना प्रभू येशू ख्रिस्ताला आज आपण आमंत्रित करणार आहोत. त्याची स्तुती आणि आराधना आपल्याला करायची आहे, कारण तोच आमचा एकमेव आधार आहे, तो आमचा आश्रय आहे, तो आमचा दुर्ग आहे. संकट समयी तो आम्हाला मदत करणारा आमचा सर्वसमर्थ पिता आहे. त्या पितेची स्तुती करणे हे किती महान आहे. परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी किती मोठा आनंद होतो. आज खरोखरच जे सर्व परमेश्वराच्या मंदिरामध्ये उपस्थित झालेले आहे त्यांचे मी सर्व शिक्षक वृंदांच्या वतीने मनापासून आभार मानते. मुलांना योग्य मार्गदर्शन केलं. खरोखरच असा हा आमचा प्रेमळ शिस्तप्रिय परमेश्वर, त्याचे आम्ही खरे विद्यार्थी बनावे, त्याचे आम्ही खरे मुले आणि मुले बनावे, हीच त्याची इच्छा आहे. आपल्या मंदिरामध्ये सुद्धा 10 आज्ञा दिलेल्या आहेत. ह्या 10 आज्ञा त्यांनी डोंगरावरील प्रवचनामध्ये जनसमुदायाला सांगितल्या आणि धन्यवादसुद्धा लोकांना शिकविले. आणि ह्या सर्व गोष्टी त्यांनी काही एखादा क्लास घेऊन किंवा वर्गामध्ये बसून असं शिकवलं आहे का? नाही. त्याची शिकवण्याची पद्धत अतिशय चांगली होती. लोकांना सहजगत्या समजेल अशा पद्धतीने तो सांगत होता. त्याच्यासाठी तो लोकांना दाखले देत होता, त्याच्यासाठी तो चमत्कार करत होता आणि त्याच्यासाठी तो विविध उदाहरणंसुद्धा देत होता. कारण त्याच्या शिष्यांना तो शिक्षण तर देतच होता, पण बाकी जो जनसमुदाय होता त्या जनसमुदायाला ह्या गोष्टी कशा समजतील. शिष्यांनी त्याला जेव्हा विचारलं, गुरुजी तुम्ही ही दाखले का बरं देता, परमेश्वराने त्यांना काय उत्तर दिलं? तुम्ही हे सर्व समजू शकता, पण बाकीचे समुदाय आहे त्यांना हे सहज समजण्यासारखं नाही आहे. हे परमेश्वर ह्या सर्व गोष्टी का करत होता? कारण त्याचा उद्देश एकच होता की जगामध्ये जे पाप पसरलेलं आहे, सैतानाच्या हातामध्ये जे आम्ही सर्व सापडलेलो होतो, त्याच्यापासून सुटका करून स्वर्गाचे राज्य आम्हाला प्राप्त व्हावे. आणि हे स्वर्गाचे राज्य प्राप्त करण्यासाठी आम्ही सतत झटत राहावे. कसं झटावं? आमच्यामध्ये ज्या अयोग्य गोष्टी आहे, राग, लोभ, द्वेष, हेवा-देवा, चोरी करणे, खोटे बोलणे, अशा ह्या विविध गोष्टी तुम्ही करू नका हे परमेश्वर सतत आणि सतत सांगत होता. आणि आम्ही जर ह्या गोष्टी सोडल्या तर खरंच आपणही परमेश्वराच्या मागे चालणारे राहू. कारण त्यांनी आम्हाला आवाहन केले आहे की तुम्ही माझ्या मागे चला, तुम्ही माझ्या मागे या. येथवरच तो थांबला का? तो एक खूप मोठा त्याग करणारा शिक्षक होता. किती मोठा त्याग त्यांनी केला. त्याच्या जन्मापासून क्रूसावर जाण्यापर्यंतचा त्याचा जीवन प्रवास जर आपण पाहिला तर त्याचं जीवन काही हे सुखी जीवन नव्हतं. भयंकर त्रास त्यांनी सहन केला, हालअपेष्टा सहन केला, अपमान झाला. हे सर्व का सहन केलं? कारण की तो आम्हावर प्रेम करत होता. त्या प्रेमाखातर आम्हाला पापांची क्षमा मिळावी, त्या सार्वजनिक जीवनाचे आम्ही वाटेकरी व्हावे, यासाठी त्याने त्या क्रूसावर आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं रक्त सांडवलं. असा हा आमचा त्याग करणारा परमेश्वर पिता खरोखरच खूप महान गुरु आहे. आणि सर्वात उत्कृष्ट गुरु असा त्याचा उल्लेख केला आहे. जगातून स्वर्गारोहण झाल्यानंतर त्याची जबाबदारी संपली होती का? नाही. इथंच तो थांबला नाही, तर आपल्या मुलांची काळजी तर त्याला होतीच. त्यासाठी त्याने पवित्र आत्म्याला ही जबाबदारी सोपवली. आणि आज तो पवित्र आत्मा आम्हामध्ये वस्ती करत आहे. तो आमची काळजी घेतो. पवित्र आत्म्याच्याद्वारे तो आम्हाबरोबर सतत असतो. असा हा आमचा गुरु. ह्या शिक्षक दिनाच्या दिवशी मला तर असंच वाटतं की सतत आणि केवळ एकच दिवस नव्हे तर रोज आणि रोज आम्ही त्याचं गौरव करावं, आम्ही त्याची स्तुती करावी, आम्ही त्याची आराधना करावी, त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव द्यावं आणि सतत त्याचं नाव उंच करण्यासाठी झटत राहावं. तेव्हाच कुठे आम्हाला त्याची खरी मूल्ये होण्याचा अधिकार मिळेल. आमच्या विश्वासात आम्ही
अधिकाधिक उंच होत जाऊ. आणि जेव्हा आम्ही त्याच्या मागे जाऊ तेव्हा स्वर्गाचे राज्य मिळण्यास आम्हाला काहीच कठीण नाही. चला तर आज या शिक्षक दिनाच्या निमित्त मी सर्वांचे आजच्या सभेमध्ये मनापासून स्वागत करते. परमेश्वराची आपण स्तुती करूया, आराधना करूया, त्याला मान महिमा आणि गौरव देऊया, कारण तो आमचा खरा गुरु आहे. पित्याने पुत्राला जगामध्ये त्याची सेवा करण्याकरिता पाठविले, यासाठी की जगामध्ये जो अंधार पसरलेला आहे त्या अंधारापासून त्याच्या मुलामुलींना, त्याच्या मुलांना, त्याच्या लोकांना प्रकाशात आणावे. आणि हे कार्य करण्यासाठी त्याला सेवकांची गरज होती. आणि म्हणून त्यांनी
काही लोक त्याचे खऱ्या अर्थाने शिष्य बनले. ते त्याच्यासोबत काम करू लागले, निस्वार्थपणे ते काम करू लागले. परमेश्वरासोबत जे शिष्य त्याचे सेवा करत होते ते काही श्रीमंत लोक नव्हते की खूप मोठे मोठे त्यांचे काही व्यवसाय होते, असे नाही. तर अतिशय साधारण व्यक्ती त्या होत्या. परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला, ईश्वर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या मागे चालू लागले. एवढंच नव्हे तर तो जे सांगत होता ते करत होते. त्यांना पाहून इतरांनीही परमेश्वरावर विश्वास ठेवला. जसं शिष्य त्याच्या मागे जाऊन त्याच्या सेवेमध्ये त्याला मदत करत होते, आज तोच परमेश्वर त्याच्या आत्म्याच्याद्वारे आम्हाला सुद्धा आवाहन करत आहे की तुम्ही माझे सेवेकरी व्हा. कारण जगामध्ये भरपूर काम आहे, काम खूप आहे, पण कामकरी थोडे आहेत. म्हणून सेवकांची गरज आहे. असे सेवक की जे खऱ्या मनाने निस्वार्थपणे त्याची सेवा करतील. चला तर आपण दुसरं गण गाऊया, उपासना संगीतामधील तू बोलाविले सेवा कराया. प्रभु आलो आनंदे, आणि विश्वासे तुझ जवळी माझं नित्य राहू दे. माझं जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओणी. माझं परमेश्वराने आम्हाला सेवा करण्यासाठी बोलवलेलं आहे. जे दुःखी लोक आहेत त्यांना येशूचा मार्ग दाखवणे हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच ज्यांनी त्याचा स्वीकार केला आहे त्यांना तो काय म्हणतो आहे
तुम्ही माझ्यामध्ये बनून राहा, तुम्ही माझ्यामध्ये स्थिर राहा. तुम्ही जेव्हा माझ्यामध्ये बनून राहाल, माझ्या आज्ञा पाळाल, तर स्वर्गाचे राज्य तुमच्यासाठी दूर नाही. चला तर गाऊया आपण तिसरं गाणं, बने रहो. बने रहो तुम, यीशु में बने रहो, इसी में बने रहो. बने रहो तुम, यीशु में बने रहो, मसीह में बने रहो. रूह में गाओ, रूह में झूमो, रूह में गाओ, रूह में झूमो, यीशु में बने रहो, मसीह में बने रहो, यीशु में बने रहो, मसीह में बने रहो. जैसे मछली बिन पानी के जिंदा न रहती है, वैसे ही हर विश्वासी यीशु बिन मुर्दा है. जैसे मछली बिन पानी के जिंदा न रहती है, वैसे ही हर विश्वासी यीशु बिन मुर्दा है. भरपूर जीवन पाने को तुम, भरपूर जीवन पाने को तुम, यीशु में बने रहो, मसीह में जाने रहो, यीशु में बने रहो, मसीह में बने रहो. जो डाली सदा फल लाती है, उसको वो छांटता है. प्यार खुदा जिसे करता है, उसको वो डांटता है. जो डाली सदा फल लाती है, उसको वो छांटता है. प्यार सदा जिसे करता है, उसको वो डांटता है. रूहानी फलों से भरने को तुम, रूहानी फलों से भरने को तुम, यीशु में बने रहो, मसीह में बने रहो, यीशु में बने रहो, मसीह में बने रहो. रूह में गाओ, रूह में झूमो, रूह में गाओ, रूह में झूमो, यीशु में बने रहो, मसीह में बने रहो. खरोखरच वारंवार पित्याचा जो पुत्र आहे तो आम्हाला सांगतो आहे की तुम्ही माझ्यामध्ये स्थिर राहा. कारण की येशूविना आमचं जीवन हे पाण्याच्या बाहेर राहणाऱ्या मासळीसारखं आहे. पाण्याशिवाय मासळी जशी जीवन जगू शकत नाही, तसंही आम्ही पण जे खरे ख्रिस्ती लोक असतात ते येशूविना जीवनच जगू शकत नाही. जे पवित्र आहेत, जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, तेच खरे देवाचे पुत्र आणि कन्या मानले जातील. होय, ह्या गाण्याद्वारे चला आपण स्वर्गाचं वर्णन ऐकूया. अंबरविनय.
खरोखरच स्वर्गाच्या या वर्णनाच्या काल्पनिक त्या कल्पनेनेच आम्हाला किती आनंद होतो. आणि जर खरंच आम्हाला त्या स्वर्गामध्ये जागा मिळाली तर आम्ही कितीच मोलाचे आहो, त्याच्यासाठी किती महत्त्वाचे आहो हे आम्हाला समजेल. की आज आम्ही परमेश्वराचा स्वीकार केला पाहिजे, आमच्या जीवनामध्ये त्याला प्रथम स्थान दिलं पाहिजे. जगामध्ये असताना त्यांनी ज्या गोष्टी आम्हाला शिकवल्या त्या गोष्टीसुद्धा आम्ही आमच्या आचरणात आलं पाहिजे. इतरांकडे बोट न दाखवता आम्ही स्वतःचं अवलोकन करूया. गाऊया पाण्या वाचणे. पाण्या वाचुनी मासाचे सा तळमळतो जीव माझा तेसा. पाण्या वाचुनी मासाचे सा तळमळतो जीव माझा तेसा. उठवर धीर धरू रे प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मिले करू रे प्रभु देवा तुला कसा विसरू. पाण्या वाचणे तारण देवा जगताच्या तूच विसावा. जगताचे तू तारण देवा ऐकलेल्याचा तूच विसावा. नाव तुझे मी स्मरू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मिले करू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. जगात मजला नाही तारा नयनी लागे अश्रुधारा. जगात मजला नाही तारा नयनी लागे अश्रुधारा. जरा जरा लागे धरू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मिले करू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. तू पाण्या वाचुनी माझा जैसा तळमळतो जीव माझा देसा. उठावर धीर धरू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मिले करू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. प्रभु देवा तुला कसा विसरू. प्रभु देवा तुला कसा विसरू. धन्यवादित असो परमेश्वराचे नाम. मी मंडळीला विनंती करते की प्रार्थनेमध्ये जाण्यासाठी आपल्या पायावर आपण उभे राहूया. त्या परमेश्वराला, त्या पवित्र आत्म्याला आमंत्रित करूया. येशू ख्रिस्त राजांच्या राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तो युद्धात पराक्रमी परमेश्वर आहे. तो आमचा मार्गदर्शक आणि आमचे सहाय्यक तसेच आमचा उद्धार करता आहे. त्याच्या ठाई अन्याय तर मुळीच नाही. तो सर्व मानव जातीवर आत्म्याची ओतणी करतो. आपले सर्व जण आज त्याच्यासमोर उभे असताना नतमस्तक होऊया, लीन आणि नम्र होऊया आणि त्या पवित्र आत्म्याला विनंती करूया.
की त्याने आम्हामध्ये यावं, आम्हामध्ये वस्ती करावी. आमचे अंतकरणी जे मलिन झालेले आहे त्या मलिन अंतकरणाला त्याने धुवून काढावं, स्वच्छ करावं, जेणेकरून हा स्वर्गीय पिता आमच्या अंतकरणाला त्याचे मंदिर बनवेल आणि तेथे तो वस्ती करेल. आपले नेत्र आपण लावूया. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. घुटने टिकाकर, सर झुकाकर, हाथ उठाता तेरे लिए. घुटने टिकाकर, सर झुकाकर, हाथ उठाता तेरे लिए. सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, मैं हाथ उठाता हूँ. यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है. यीशु मेरा प्रभु, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है. यीशु मेरा प्रभु, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वर पित्या. स्तुती, स्तुती आणि स्तुती करते प्रभू देव बाप्पा, कारण की आज तू ह्या मंदिरामध्ये आहे. तू आपल्या पवित्र आत्म्याला आम्हामध्ये पाठविलेला आहेस. तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आम्हाला सहाय्य करीत आहेस, तू आम्हाला मदत करीत आहेस. म्हणून परमेश्वरा, मी तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देते प्रभू. आज तुझ्या मंदिरामध्ये जी स्तुती आम्ही केलेली आहे प्रभू देव बाप्पा, ही स्तुती तू मान्य करावी ही तुला आग्रहाची प्रार्थना करते. होय प्रभू, कारण आम्ही पापी आहोत, आमचे अंतकरण पापी आहे, आमचं जीवन हे पापाने भरलेलं आहे. प्रभू देवा, तुला विनंती करते, तू आम्हामध्ये ये,
आमचे पाप तू धुवून काढ, आम्हाला स्वच्छ कर, आमचे हृदय तू स्वच्छ कर प्रभू. आमच्या हृदयाला, आमच्या आत्म्याला, आमच्या बुद्धीला तू स्पर्श कर प्रभू दे बाबा. तुझ्या स्पर्शाची आम्हाला आज गरज आहे, कारण ते तुझ्या स्पर्शामध्ये सुद्धा ते सामर्थ्य आहे प्रभू. त्या रक्तस्रावी स्त्रियेने तुझ्या जागेला स्पर्श केला प्रभू, आणि तिचा आजार ताबडतोब बरा झाला. होय प्रभू दे बापा, जे पापाचा आजार पण आम्हाला लागलेला आहे प्रभू दे बापा, हे आजार पण दूर करण्यासाठी आम्हाला तुझी गरज आहे प्रभू. आम्हामध्ये ये, आम्हामध्ये वस्ती कर प्रभू दे बापा. तुझ्या प्रीतीचा तू वर्षाव कर, स्वच्छ हृदय तू आम्हाला दे. तुझ्या वचनाकडे आम्ही जात असताना प्रभू दे बापा, आमच्या मनाची तू तयारी कर. तुझ्या सेवकाच्या ओठाला सुद्धा तू स्पर्श कर. त्यांच्या ओठातून निघणारा प्रत्येक शब्द हा तुझा आणि तुझाच असू दे. असा शब्द असू दे की त्याच्या लेकरांच्या अंतःकरणाला तो भिडेल. तारणाचा अनुभव इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती घेईल, आणि इथे रिकाम्या अंतःकरणाने जातात, आशीर्वादाने भरलेल्या जीवनाने जातील. पुन्हा जेव्हा आम्ही तुझ्या मंदिरात येऊ तेव्हा तो आशीर्वाद द्विगुणित होईल, असंच तू होऊ दे. आम्हाद्वारे तू इतरांना सुद्धा आशीर्वाद मिळू दे, आणि तू हे सर्व करणार आहे असा मोठा विश्वास आम्हाला आहे. तू आम्हामध्ये आहेस, आम्हाला तू मदत केलीस, तुझ्या मंदिरामध्ये आणलंस प्रभू दे बापा. तुझी स्तुती करण्यासाठी तू आम्हाला वेळ दिला, संधी दिली, म्हणून तुझे आभार मानते प्रभू. आज विशेष प्रार्थना करते आहे प्रभू दे बापा, जे नवीन लोक तुझ्या विश्वासात येत आहे प्रभू, सैतान जे त्रास त्यांना देत आहे पित्या, विनंती करते प्रभू दे बापा, तुझ्या संरक्षणाचं कुंपण त्यांना तू दे. त्यांच्या विश्वासात तू वाढ कर, आणि जे सैतानाचे शिष्य त्यांना त्रास देतात प्रभू दे बापा, ते सैतानाचे नव्हे तर तुझे शिष्य व्हावेत असा तू होऊ दे. होय प्रभू दे बापा, नवीन विश्वासणाऱ्यांच्या द्वारे तुझा प्रकाश त्यांना तू दे. येथे बसलेल्या प्रत्येकाचं जीवन तू प्रकाशित कर. अंधारात जे आहेत प्रभू दे बापा, त्यांचं अंधकारमय जीवन तू बदलून टाक. जे पापामध्ये गुंतलेले आहेत प्रभू दे बापा, जे अजूनही आपले पाप सोडण्यास तयार नाहीस, अशा प्रत्येक आत्म्यासाठी मी विनंती करते प्रभू दे बापा, त्यांनी आपले पाप तू समोर कबूल करावी, आपले अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी तुला विनंती करावी, तुला आमंत्रित करावे, असंच तू होऊ दे. आज तू आम्हामध्ये ये, तुझा पवित्र आत्मा आम्हामध्ये वस्ती करू दे. जो आम्हाला सहाय्य करेल तो आम्हाला चालवेल. आम्हाला माहीत आहे प्रभू परमेश्वरा, तू हे सर्व करणार आहे. ह्याच विश्वासाने मी तुला मागते, तुझ्याच गोड आणि पवित्र नावाने मागितले आहे, म्हणून तू आहे. आमेन. आपण बसूया. परमेश्वर देवबापाच्या वचनांकडं यावेळेस आपलं लक्ष आपण लावूया. करिन्थरास पत्र, दुसरं पत्र जे आहे आपल्या समोर आपण काढूया. या महिन्यामध्ये या पत्रावरती आपण अभ्यास करीत आहोत. करिन्थरास दुसरे पत्र, या प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, मी तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही आहोत, आणि तुझ्या उपस्थितीमध्ये तुझं वचन आम्ही वाचत असताना, त्यावर मनन करीत असताना प्रभू तू आमचं सहाय्य कर. आणि परमेश्वर देव बापा, या वचनांच्या द्वारे आमची सुधारणूक करून देव बापा आम्हास तुझ्यासाठी तयार करून तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हावरती ओतीत तुझं मोठं काम तू आमच्या जीवनात कर. आम्ही सर्वजण त्यासाठी स्वतःला तुझ्या अधीन करतो प्रभू. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. करिन्थरास दुसरे पत्र यावरती आपण अभ्यास करीत आहोत. आणि मागच्या रविवारी आपण जेव्हा या पत्राचा अभ्यास करायला सुरुवात केली, अध्याय 1 जो आहे त्यावरती आपण मनन केलेलं आहे. आणि अध्याय 1 वर आपण मनन करीत असताना या अध्यायामध्ये पाऊल ज्या गोष्टी हाताळतो, ज्यामध्ये
संकटांबद्दल पाऊल उल्लेख करतो आणि संकटांच्या संदर्भात आम्ही पाहिलं, ज्यामध्ये संकटांचा प्रकार आम्ही पाहिला. पण प्रत्येकजण संकटातून जातो, आपल्याला त्याचा अनुभव आहे. परंतु ही संकटं आमच्यावर का येतात, कशा प्रकारे येतात, याचा विचार आपण मागच्या रविवारी केला. या संकटांमध्ये देव आमचं सांत्वन करणार आहे, तो आमचा सांत्वनदाता आहे, हे प्रामुख्याने आम्हाला त्यामध्ये दिसून येतं. सेवा करण्याकरिता पावलाचा जो शुद्ध हेतू आहे त्याविषयी देखील आपण मागच्या रविवारी पाहिलं. आणि तिसरा भाग जो त्यामध्ये आम्ही पाहिला की पाऊल त्याचं जे प्लॅनिंग आहे ते बदलतो. परिस्थितीचा सेवेवरती होणारा जो परिणाम आहे यावरती देखील आपण मागच्या रविवारी विचार केलेला आहे. या प्रकारे पहिल्या अध्यायावर आपण मनन केलं. आज दुसरा अध्याय वचन 12 पासून तर संपूर्ण 7वा अध्याय आपल्यासमोर असणार आहे मननासाठी. अध्याय 2 वचन 12 पासून तर संपूर्ण 7वा अध्याय. पुष्कळ मोठा अध्याय आहे. संदर्भ जो आहे हा फार मोठा आहे, त्यामुळं संपूर्ण संदर्भ आपण या ठिकाणी वाचणार नाही. तर ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे या संदर्भामधून 2:12 पासून तर संपूर्ण 7व्या अध्यायापर्यंत जेव्हा आज परमेश्वराच्या वचनातून मी तुमच्यासोबत बोलत आहे ते समजून घ्या. आणि घरी गेल्यानंतर आपण या शास्त्र भागाचं वाचन करून आणखीन हे वचन जे आहे आपल्या अंतःकरणात खोलवरती आपण रुजवू शकतो. या संपूर्ण शास्त्र भागामध्ये पाऊल जो आहे हा वेगवेगळ्या विषयांना हाताळतो. एकच विषय त्यामध्ये नाही, वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहे. जर तुम्ही दुसऱ्या अध्यायापासून जर पाहायला सुरुवात केलं तर पश्चाताप केलेल्या मनुष्यास क्षमा करणे याविषयी पाऊल आम्हाला सांगतो. शुभवृत्त सुवार्ता याबद्दल पाऊल आम्हाला सांगतो. प्रेषितांची शक्तिहीनता आणि देवाचं सामर्थ्य याविषयी पाऊल सांगतो. क्षणिक दुःखाविषयी पाऊल म्हणतो. ख्रिस्ताची प्रीती आम्हाला सावरून धरते. अशा प्रकारे पुष्कळ सारे विषय जे आहे या संदर्भामध्ये पावलाने हाताळलेले आहेत. परंतु प्रियांनो, या सर्व विषयांचा जो सार आहे, या संपूर्ण शास्त्र भागाचा जर काही सार आम्हाला काढायचा आहे तर तो आम्हाला लक्षात येईल ख्रिस्ती सेवा. या संपूर्ण संदर्भामधून काय आम्हाला मुख्य विषय सापडतो, ज्या सर्व विषयांना पाऊल हाताळत आहे ते कशाकडं आमचं लक्ष केंद्रित करतात, आकर्षित करतात, तर तो म्हणजे तो जो विषय आहे तो म्हणजे ख्रिस्ती सेवा. ख्रिस्ती सेवा या संदर्भामध्ये पाऊल आपल्या अनुभवामधून सेवेच्या संदर्भात तो बोलत आहे. सेवा करत असताना सेवा काय आहे, सेवेमध्ये जे चढ उतार असतात, दुःख आहे, गौरव सेवेमध्ये आहे, ही सेवा आम्ही करतो, नेमका त्याचा परिणाम काय होतो, या सगळ्या गोष्टी या संदर्भामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. हा जो सार आहे तो आम्हाला त्या ठिकाणी मिळतो. आणि म्हणून आज पावलाचा जो सेवेचा अनुभव आहे त्यामधून पाऊल ज्या गोष्टी आमच्या समोर ठेवतो त्यावर आपण मनन करत आहोत. आणि माझी खात्री आहे की त्यावरती मनन करत असताना आम्हालाही, आपल्या प्रत्येकालाही सेवा करण्याचं उत्तेजन यामधून प्राप्त होतं. मग पाऊल सेवा करतोय म्हणजे नेमकं काय करतोय पाऊल? पाऊल सेवा करतोय म्हणजे नेमकं काय करतोय? पावलाची जी सेवा आहे ती आम्हाला त्याने ज्या सुवार्ता फेऱ्या काढल्यात त्याच्या भोवती फिरताना दिसते. पावलाने एकंदर किती सुवार्ता फेऱ्या काढल्या? किती काढल्यात? आवाज मोठा नाहीये, उत्तर बरोबर आहे. पावलाने 3 सुवार्ता फेऱ्या काढलेल्या आहेत. आणि या सुवार्ता फेऱ्यांमध्ये ज्या मंडळ्या पावलाने स्थापन केलेल्या आहेत त्या मंडळांची काळजी घेणे, त्या मंडळांचं संरक्षण करणे, त्या मंडळांना पत्र लिहिण्याच्या द्वारे त्यांना उत्तेजन देणे,
ही पावलाची सेवा त्या ठिकाणी आहे. आणि पावलाची ही जी सेवा आहे ती प्रामुख्याने विदेशी लोकांमध्ये आम्हाला दिसून येते. आणि म्हणून पावलाला विदेशांचा प्रेषित म्हणून देखील ओळखल्या जातं. सेवा करतोय म्हणजे नेमकं काय करतोय? त्या ठिकाणी सुवार्ता प्रसार तो करतोय. आणि मला असं वाटतं की सुवार्ता जी आहे ना, सुवार्ता किंवा सुवार्ता प्रसार जो आहे ना, हा ख्रिस्ती सेवेचा गाभा आहे. काय आहे? सुवार्ता किंवा सुवार्ता प्रसार करणे हा ख्रिस्ती सेवेचा गाभा आहे, मुख्य भाग आहे ख्रिस्ती सेवेचा. मंडळी जगामध्ये का आहे? ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याकरिता. प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली महान आज्ञा काय आहे? संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. आम्हाला सुवार्ता जी आहे ही ख्रिस्ती सेवेचा मुख्य भाग म्हणून, मुख्य गाभा म्हणून आम्हाला ती पाहायला मिळते. कारण या सुवार्तेच्याच माध्यमातून मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा परिचय होतो किंवा मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं ज्ञान प्राप्त होतं सुवार्तेच्या माध्यमातून. सेवेचे प्रकार फार वेगवेगळे आहेत बरं, आपण तो विषय हाताळत नाहीये. आज आपलं लक्ष कशावर आपण केंद्रित करत आहोत? ख्रिस्ती सेवा. आणि ख्रिस्ती सेवा म्हटल्यानंतर त्यामध्ये सुवार्तेचं जे काम आहे, सुवार्ता हा जो भाग आहे हा आम्हाला मुख्य गाभा पाहायला मिळतो. का? कारण सुवार्तेच्या माध्यमातून मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्ताची पूर्ण जी माहिती आहे, पूर्ण जे ज्ञान आहे हे सुवार्तेमधून प्राप्त होतं. परंतु पुष्कळदा जेव्हा प्रश्न विचारला जातो ना की सुवार्ता काय आहे, सुवार्ता सांगा, पुष्कळदा आम्ही विचारात पडतो की आता नेमकं काय सांगायचं. सुवार्ता प्रसार करायचा, सुवार्ता सांगायची म्हणजे नेमकं काय सांगायचं? पुष्कळदा बऱ्याचदा हा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर काय द्यावा हा गोंधळ होतो. आपल्या मंडळीत आहे का हा गोंधळ? ही दुविधा स्थिती आपल्या मंडळीत आहे का? काय आहे सुवार्ता? मी तुम्हाला हिंट पण दिलेली आहे. सुवार्ता काय करते? आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची त्याचं संपूर्ण जीवन जे आहे त्याचा परिचय करून देते. सुवार्ता काय करते? प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं ज्ञान आम्हाला करून देते. काय आहे सुवार्ता सांगा? फार कठीण नाहीये प्रियांनो. सुवार्ता जी आहे ना, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पाचारण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला जे पाचारण केलेलं आहे ते शिष्य होण्यासाठी. आणि शिष्यांना काय जबाबदारी सोपवली? तुम्ही जाऊन सुवार्तेची घोषणा करा. आज आपण शिक्षक दिन साजरा करत आहोत है ना. शिक्षक दिन, शिक्षक काय करतो? विद्यार्थ्यांना घडवतो. शिक्षकाची काय अपेक्षा असते की तो विद्यार्थ्यांना जे सांगत आहे विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे करायचं आहे. शिष्य कोणाला म्हणता येईल? जो आपल्या गुरुचं आचरण करतो किंवा त्याला फॉलो करतो तो शिष्य आहे. मग प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होण्यासाठी आम्हाला पाचारण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांवरती ही जबाबदारी आहे की त्यांनी संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करायची आहे. तुमचं आणि माझं जीवन सुवार्तेचं जीवन असायला पाहिजे. परंतु हा किती मोठा प्रश्न आम्हाला या ठिकाणी दिसून येईल की आमचं जीवन सुवार्तेचं जीवन असायला पाहिजे, परंतु ती सुवार्ता बोलण्याकरिता आम्ही गोंधळून जातो. ती सुवार्ता सांगण्याकरिता आम्ही पुष्कळदा दुविधा मनस्थितीमध्ये पडतो. काही नाही, 5 बोटांवर सुवार्ता तुम्हाला सांगता येते. 5 बोटांवर. कसं? पहिलं, प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्याकरिता या जगात आला, त्याने मोठमोठे चमत्कार केलेत आणि लोकांना शिक्षण दिलं. प्रभू येशू ख्रिस्त याने आम्हाकरिता दुःख सहन केलं आणि वधस्तंभावरती तो आमच्या पापांसाठी मरण पावला. प्रभू येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. त्याने 40 दिवसांपर्यंत आपल्या शिष्यांना दर्शन दिलं. 4था मुद्दा त्यामधला, प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गात घेतला गेला आणि आम्हाला घ्यायला परत येणार आहे. आणि म्हणून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो,
पश्चाताप करतो त्याच्या पापांची क्षमा होऊन त्याला सार्वकालिक जीवन मिळते. 5च, जेव्हा यावरती असलेला आमचा विश्वास दृढ होत जातो प्रियांनो, त्यावेळेला आमचं जीवन हे सुवार्तेचं जीवन बनतं. त्यावेळेला आमचं जीवन हे सुवार्तेचं जीवन बनतं. आमचं बोलणं, आमचं वागणं यामधून सुवार्ता प्रसार होऊ लागतो. जेव्हा आम्ही स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता चांगल्या रीतीने आत्मसात करतो, जेव्हा त्यावरील आमचा विश्वास दृढ होतो, न कळत आमच्या जीवनामधून सुवार्ता प्रसार होऊ लागतो. आम्ही घाबरत नाही, आम्ही डगमगत नाही. तुम्हाला माहिती आहे की या दिवसांमध्ये, मागच्या आठवड्यामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रॉब्लेम सुरू झाले. त्या ठिकाणाहून वेगवेगळे फोन येत आहेत. आपल्या ज्या मंडळात त्या ठिकाणी आहे, मी त्यांनाही सांगितलं. सकाळीच एक कॉल आला की पाळक साहेब, तुमच्या त्या मंडळीमध्ये काही जण आज जाणार आहेत. तिथल्या पुढाऱ्यांना मी सांगितलं की अशा अशा प्रकारची बातमी आहे. त्यांनी सांगितलं, पाळक साहेब तुम्ही काळजी करू नका, काळजी करू नका, आम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित हाताळतो. त्यांना म्हटलं, ते लोक खोटे खोटे आरोप करतात, गुन्हे दाखल करतात. ते म्हणतात आम्हाला घाबरण्याची गरज नाही, आम्हाला घाबरण्याची गरज नाही. एक विश्वासणारा जेव्हा त्याला सुवार्ता प्रसार करायला सांगितलं जातं, लाज वाटू शकते, भीती वाटते, शब्द सुचत नाही, बोलता येत नाही. ही पुष्कळदा विश्वासणाऱ्यांची परिस्थिती आहे. परंतु हे जे नवीन विश्वासणारे आहेत प्रियांनो, ते एवढ्या निर्धास्तपणे, निर्भीडपणे प्रभू ख्रिस्तासाठी का उभे राहू शकतात, ते कसे बोलू शकतात, त्याचं एकच कारण आहे, त्यांचा विश्वास. ज्या प्रकारे त्यांनी ती सुवार्ता दृढ धरलेली आहे, ज्या प्रकारे त्यांचा विश्वास मजबूत झालेला आहे, ते कुठल्याही परिस्थितीला, ते कोणालाही घाबरत नाही. ते निर्भीडपणे त्यांचं काम जे आहे ते त्या ठिकाणी करत आहेत. प्रियांनो, हे फार महत्त्वाचं आहे. यावरील आमच्या जीवनामध्ये सुवार्ता त्याचं विशेष महत्त्व आम्हाला दिसून येतं. मग पावलाने सेवा केली, सेवेचा मुख्य गाभा सुवार्ता आहे. पावलाने 3 सुवार्ता फेऱ्या काढल्या, त्याची संपूर्ण सेवा त्या भोवती फिरताना आम्हाला दिसते. आणि मग पाऊल जो आहे ना, या संदर्भामध्ये सुवार्तेबद्दल बोलत असताना, ही सुवार्ता ख्रिस्ताच्या ज्ञानाचा परिमल आहे म्हणून तो आम्हाला सांगतो. जर तुम्ही 2 अध्याय वचन 14 ते 16 जर वाचलेत तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की पाऊल म्हणतो की ही जी सुवार्ता आहे ही ख्रिस्ताच्या ज्ञानाचा परिमल आहे. परिमल शब्द समजतो ना? परिमल शब्द काय अर्थ आहे त्याचा? सुगंध है ना, सुगंध. त्या काळामध्ये आजही पुष्कळ जण अत्तर वापरतात, परंतु त्या काळामध्ये सुगंधी तेल, अत्तर याला एक फार वेगळं महत्त्व होतं. पाऊल सुवार्तेकडे ज्यावेळेस पाहतो ना, पाऊल सुवार्तेकडे पाहत असताना तो असं म्हणतो की ही सुवार्ता जी आहे ही ख्रिस्ताच्या ज्ञानाचा परिमल आहे. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी देव आमच्याकडून हा जो परिमल आहे हा पसरवितो. तुम्ही लपवू शकता का? तुम्ही अत्तर वापरा आणि एखाद्या ठिकाणी जा आणि प्रयत्न करा की तुम्ही लावलेल्या अत्तराचा सुगंध येऊ नये. आहे का शक्य? एखादा व्यक्ती जेव्हा फार स्ट्रॉंग डार्क एखादं अत्तर लावून आपल्या लांबून जरी जातो ना, तरी त्याचा सुगंध आपल्याला येतो. विश्वासणाऱ्यांचं जीवन हे या प्रकारे आहे. ज्यांनी सुवार्ता दृढ धरलेली आहे ना, जे सुवार्तेमध्ये ज्यांचा विश्वास मजबूत झालेला आहे ना, त्यांचं जीवन हे ख्रिस्ताच्या ज्ञानाचा परिमल पसरविणार असतं. ते कुठेही राहोत, ते कुठेही जावं, ते कशाही परिस्थितीमध्ये असोत, त्यांचं जीवन ख्रिस्ताचं ज्ञान इतरांपर्यंत पसरविणारं असतं. ते लपू शकत नाही. लपवण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते लपू शकत नाही. प्रियांनो, हा ख्रिस्ताच्या ज्ञानाचा परिमल आहे. आणि पाऊल असं म्हणतो यामध्ये की देवाकरिता देखील हा परिमल आहे, त्याच्यासाठी देखील हा आनंद देणारा सुगंध आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगतो, हे प्रभूकरिता, हे आमच्या परमेश्वराकरिता संतोषदायक परिमल त्याला तो म्हणतो. वचन 15 जर तुम्ही वाचलं
तर पाऊल त्यामध्ये म्हणतो की हा परिमळ देवाला संतोषकारक आहे, देवाला आनंद देणारा आहे, सुख देणारा आहे, अलगद अनुभव आनंद देणारा अशा प्रकारचा हा परिमळ आहे प्रियांनो. जे नाश होत आहेत त्यांच्याकरिता पाऊल म्हणतो की मृत्यूचं ज्ञान करून देणारा आहे. ज्यांना तारण प्राप्ती होत आहे, ज्यांना जीवन प्राप्ती होत आहे, त्यांच्यासाठी तो जीवनाचं ज्ञान करून देणारा आहे. सुवार्ता काय करते? सुवार्ता मनुष्याला तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करते. कारण जर विश्वास ठेवत नाही तर नाश आहे. नाश आहे म्हणजे काय आहे? मरण आहे. विश्वास ठेवणाऱ्यांसाठी जीवन आहे. ही सुवार्ता मनुष्याला मरण आणि जीवन त्याच्या समोर घेऊन येते आणि मनुष्याला निवड करण्यासाठी प्रवृत्त करते. प्रियांनो, या सुवार्ते संदर्भात पाऊल बोलत असताना 3 अध्याय आणि 17 ते 18 वचने जर 7 ते 18 वचने जर तुम्ही वाचली, अध्याय 3 7 ते 18, त्यामध्ये पाऊल सुवार्तेकडे पाहत असताना ती अधिक तेजोमय आहे म्हणून सांगतो. पहिले तो आम्हाला या 2 अध्यायामध्ये परिमल म्हणून सुवार्तेला आमच्या समोर ठेवतो आणि मग आता तो तेज म्हणून आमच्या समोर ठेवतो. तेजोमय, देवाच्या तेजाने भरलेली, देवाच्या प्रकाशाने भरलेली अशा प्रकारे ही सुवार्ता आहे म्हणून तो आम्हाला सांगतो. प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? विश्वासणारे काय आहेत? जगाचा प्रकाश आहे. दिवा लावून कोणी मापाखाली ठेवतं का? नाही. दिवा लावून कोणी मापाखाली ठेवत नाही, तर तो दिवठेवणीवर ठेवतात. सुवार्ता आमच्या जीवनामध्ये ह्या प्रकारेच आहे. प्रियांनो, जर आम्हाला ख्रिस्त प्राप्त झालेला आहे, जर आम्हाला ख्रिस्ताचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जर आम्हाला ख्रिस्ताची सुवार्ता प्राप्त झालेली आहे, तर मग ती आमच्या जीवनामधून ती इतरांपर्यंत आम्हाला घेऊन जायचीच आहे. पाऊल ज्यावेळेस असं म्हणतो की अधिक तेजोमय आहे, अधिक हा शब्द का बरं पाऊल या ठिकाणी वापरतो? त्याचं कारण हे आहे की पाऊल या ठिकाणी जुना करार आणि नवीन करार आमच्या समोर ठेवतो. पाऊल सुवार्तेची तुलना नियमशास्त्राशी त्या ठिकाणी करतो आणि त्यामध्ये ही जी सुवार्ता आहे, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची जी सुवार्ता आहे, हे जे शुभवृत्त आहे ते अधिक तेजोमय आहे म्हणून तो आम्हाला सांगतो. पाऊल तुलना करत असताना म्हणतो की नियमशास्त्र जे आहे हे कशावर कोरलेलं आहे? दगडी पाट्यांवर कोरलेलं आहे. परंतु नवीन करार जो आहे, पाऊल म्हणतो की तो आमच्या अंतःकरणावर पवित्र आत्म्याद्वारे तो कोरलेला आहे. जुना करार ज्याचा परिणाम काय आहे? दंडाज्ञा आहे, त्या ठिकाणी मरण आहे. परंतु नवीन करार शुभवृत्त याचा परिणाम काय आहे? नीतिमत्व आहे, जीवन आहे म्हणून पाऊल सांगतो. पाऊल म्हणतो की त्यामध्ये मोशेच्या चेहऱ्यातून तेज निघायचं, परंतु मोशेला काय करावं लागायचं? चेहरा आच्छादून ठेवावं लागायचा. परंतु नवीन करारामध्ये हे जे आच्छादन आहे, हा जो पडदा आहे, हा पूर्णपणे बाजूला करण्यात आलेला आहे आणि आता आम्ही देवाच्या तेजाकरिता, आम्ही ख्रिस्ताच्या परमेश्वराच्या प्रकाशाकरिता आम्हाला मोकळं अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे. प्रियांनो, पाऊल असं म्हणतो की त्याचं जे तेज आहे ते नष्ट होत चाललेलं आहे, परंतु शुभवृत्ताचं जे तेज आहे हे शाश्वत अशा प्रकारचं ते आहे. प्रियांनो, आणि पाऊल असं म्हणतो की या तेजाचा जो परिणाम आहे तो म्हणजे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडणे होय. जर तुम्ही 3 अध्याय आणि 18 वचन वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की पाऊल म्हणतो की हे तेज, या तेजाचा जो परिणाम आहे, ही जी सुवार्ता आहे ही काय करते? ही प्रभूच्या वैभवाचं प्रतिबिंब त्या ठिकाणी पाडते. प्रतिबिंब कसं असतं? प्रतिबिंब है ना? तुमचं आणि माझं जीवन जर सुवार्तेचं जीवन आहे तर आमचं जीवन हे ख्रिस्ताच्या वैभवाचं प्रतिबिंब पाडणार आहे. किती अद्भुत आहे हे, हे किती अद्भुत आहे प्रियांनो. काय करावं लागतं त्यासाठी? आम्हाला त्यासाठी काय करावं लागतं? आम्हाला या सुवार्तेला,
चांगल्या प्रकारे आत्मसात करावं लागतं, या विश्वासात आम्हाला वाढावं लागतं. कारण जर आमच्यामधून ख्रिस्ताचं प्रतिबिंब जर जगासमोर दिसत आहे, याचाच अर्थ आम्ही ख्रिस्ताबरोबर समरूप होत आहोत. याचाच अर्थ आम्ही ख्रिस्ताबरोबर समरूप होत आहोत. आणि मला असं वाटतं की ख्रिस्ती जीवन काय आहे? ख्रिस्ती जीवन हे ख्रिस्ताबरोबर समरूप होणे आहे. ख्रिस्ती जीवन काय आहे? शिष्यांचं आपल्या गुरुप्रमाणे आचरण करणे आहे, त्याचं अनुसरण करणे आहे. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन हे ख्रिस्ताबरोबर समरूप होऊन त्याचं प्रतिबिंब पाडणे या प्रकारचं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला आणि मला सुवार्तेचा प्रकाश मिळालेला आहे, तर जग जे अंधारात आहे त्या अंधारातील लोकांना हा प्रकाश आम्हाला आमच्या जीवनामधून द्यायचा आहे. 4 अध्याय वचन 4 आणि वचन 6 मध्ये आम्हाला या गोष्टी पाऊल त्या ठिकाणी सांगतो. प्रियांनो, सुवार्ता ख्रिस्ती सेवेचा मुख्य गाभा, आणि ही सुवार्ता म्हणजे नेमकं पाऊल त्याचं स्पष्टीकरण करत असताना ती कशी, तिचा परिमल ती कशी तेजोमय आहे, ती कशी प्रकाशित आहे. प्रियांनो, पाऊल आम्हाला या गोष्टी सांगत आहे. आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला या सुवार्तेचा प्रसार आमच्या जीवनामधून करायचा आहे. तुम्ही म्हणाल, पाळक साहेब, परिस्थिती कठीण होत चाललेली आहे बाहेर. ही परिस्थिती जी कठीण होत आहे ना, ती आजची नाहीये. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःला त्याला दगडमार करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा देवाच्या राज्याविषयी शिकवत होता, त्याला पहाडावरून टेकडीवरून खाली लोटून देण्याचा प्रयत्न केला गेला. प्रभू येशू ख्रिस्तानंतर प्रेषितांना, त्याच्या शिष्यांचा छळ करण्यात आला, मंडळीचा भयंकर छळ करण्यात आला. आपण नेहमी म्हणतो ना की अजून परिस्थिती आपल्याकडे बिघडलेली नाही. प्रियांनो, परिस्थिती ही आधीपासूनच अशाच प्रकारची आहे, परंतु आम्हाला घाबरण्याची गरज नाही. आम्हाला आमच्या जीवनामधून ही जी सुवार्ता आहे ती आम्हाला इतरांपर्यंत घेऊन जायची आहे. पाऊल वचन अध्याय 4 वचन 7 पासून तर 5वा अध्याय आणि वचन 10 पर्यंत सेवेमध्ये येणारे चढ उतार, सेवेमध्ये असणारं दुःख सहन आणि सेवेमधून प्राप्त होणारं गौरव याविषयी पाऊल आम्हाला त्या ठिकाणी सांगतो. जर आम्ही 4था अध्याय आणि त्यामधून वचन 8 पासून जर तुमच्यासाठी काही वचने मी या ठिकाणी वाचत आहे. वचन 8 पासून 4था अध्याय. आमच्यावर चहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रित्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहोत, यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. पाऊल काय म्हणतो या ठिकाणी? आम्ही जे जगत आहोत ते आम्ही काय केलेले आहोत? ते आम्ही मरणाच्या अधीन अशा प्रकारे केलेले आहोत. प्रियांनो, ह्या सेवेसाठी पावलाचं जे समर्पण आहे ते आम्हाला दिसून येतं. पाऊल म्हणतो की आमच्याकडून चहूबाजूंनी संकट आहेत, कोंडमारा आमचा होत आहे, परंतु आम्ही अजूनही नाश पावलेले नाही. आम्ही पडलेले आहोत परंतु आमचा नाश झालेला नाही. त्याच प्रकारे जर तुम्ही 6वा अध्याय आणि वचन 4 ते 10 जर वाचले, त्याही ठिकाणी पाऊल अशाच प्रकारे या जगामध्ये त्यांना कशा प्रकारच्या परिस्थितींना तोंड द्यावं लागतं त्याविषयी पाऊल या ठिकाणी आम्हाला सांगतो. परंतु प्रियांनो, या त्रासाकडं, या संकटांकडं पाऊल पाहत असताना पाऊल आम्हाला प्रामुख्याने हे सांगतो की आमचा जो अशक्तपणा आहे त्यामध्ये ख्रिस्ताची शक्ती ही पूर्णत्वास येत असते. पाऊल आम्हाला सांगतो की क्षणिक दुःख आहे परंतु त्याचा परिणाम जो आहे तो सार्वकालिक वैभव अशा प्रकारचा आहे.
पाऊल म्हणतो की म्हणून जे संकट आम्हाला दिसतं, जे दुःख आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो, आम्ही त्याकडं लक्ष लावत नाही, तर आम्ही अदृश्य गोष्टींकडं आमचं लक्ष लावतो. अदृश्य गोष्टींकडं आम्ही आमचं लक्ष लावतो. ही सेवा करत असताना आम्हाला मनुष्याकडून कुठल्याही प्रकारचं प्रतिफळ कदाचित मिळणार नाही. आमचं प्रतिफळ कोणापासून आहे? देवापासून आहे. म्हणून या दुःखांना, या त्रासांना, या संकटांना आम्हाला घाबरायचं नाही. ख्रिस्ताकरिता जीवन जगत असताना आमचं लक्ष अदृश्य गोष्टींकडे ठेवायचं आहे. ह्या ज्या क्षणिक गोष्टी आहेत, या ज्या दुःखाच्या गोष्टी आहेत, या मिळून आमच्यासाठी फार मोठा गौरवाचा जो भार आहे तो उत्पन्न करणाऱ्या आहेत. आम्हाला त्या स्वर्गामध्ये श्रीमंत करणारे आहेत. देवाचा न्याय जो आहे, ज्याविषयी पाऊल असं म्हणतो की आम्हाला देवाच्या न्यायासमोर उभं राहायचं आहे. 10व्या वचनात तो असं म्हणतो, अध्याय 5 आणि वचन 10 मध्ये पाऊल म्हणतो, कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. आमचं प्रतिफळ आम्हाला आमच्या परमेश्वरापासून प्राप्त होणार आहे आणि त्या प्रतिफळाकडं आम्ही आमचं लक्ष लावावं. या दुःखांकडं न पाहता आम्ही आमच्या प्रभूकडं आम्ही लक्ष लावायला पाहिजे. प्रियांनो, पाऊल या सेवेच्या संदर्भात बोलत असताना ही सेवा नेमकं काय आहे, या सेवेचा परिणाम काय होतो, याविषयी पाऊल बोलत असताना असं म्हणतो, ही सेवा काय आहे? ही सेवा पाऊल म्हणतो की ही समेटाची सेवा आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी सुवार्ता प्रसार करतो, पाऊल म्हणतो आम्ही मनुष्याचा देवाबरोबर समेट घडवून आणतो. एक पापी, मी तुम्हाला मगा सांगितलं की का सुवार्ता देवाला संतोषकारक परिमल आहे. कारण जेव्हा एक पापी व्यक्ती आपल्या पापांसाठी पश्चाताप करतो ना, स्वर्गामध्ये आनंद केला जातो. देवाला ते संतोषकारक आहे. ही सेवा ही समेटाची आहे. पाऊल समोर म्हणतो की आणि ही समेटाची सेवा, हा समेटाचा संदेश तुम्हाला आणि मला सोपवून देण्यात आलेला आहे. ख्रिस्ती सेवा काय आहे? ख्रिस्ती सेवा काय आहे? आज मी ज्या गोष्टी तुमच्यासोबत बोललो, तुमच्या लक्षात येत आहेत का? या सर्व गोष्टी काय आहेत? या गोष्टी तुम्हाला एकत्र बांधता येतात का? की फार कठीण आहे? फार कठीण आहे का? ख्रिस्ती सेवा, ख्रिस्ती सेवेचा मुख्य गाभा ही सुवार्ता आहे. सुवार्ता आहे. ही सुवार्ता परिमल सुगंधाप्रमाणे आहे, जी आमच्या जीवनाकडून पसरायला पाहिजे. हे देवाचं तेज आहे. ज्यावेळेस आम्ही सुवार्ता सांगतो त्यामधून परमेश्वराचं गौरव होतं. ही सुवार्ता काय आहे? ही सुवार्ता समेट घडवून आणणारी आहे. आणि मग समेटाची सेवा ही काही साधी सोपी सेवा नसते. मी तुम्हाला मागही सांगितलं, तुमचा आणि माझा देवाबरोबर समेट घडवून आणण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरचं मरण सहन करावं लागलं, दुःख सहन करावं लागलं. समेटाची सेवा सोपी नाही. आम्ही जर आमच्या स्वतःचा त्याग करत नाही तर आम्हाला सुवार्तेचा परिमल आमच्यामधून इतरांपर्यंत पोहोचवता येत नाही. जर आम्ही आमच्या स्वतःचा त्याग करत नाही तर हे ख्रिस्ताचं तेज, हे सुवार्तेचं तेज आमच्या जीवनामधून इतरांपर्यंत पोहोचवणं हे आमच्यासाठी फार कठीण आहे प्रियांनो. आणि म्हणून ज्या प्रकारे पाऊल स्वतःचा त्याग करतो, या सेवेकरिता तो समर्पित होतो, आज तुम्हाला आणि मलाही तेच करायचं आहे. करून पहा, करून पहा. यामध्ये केवढा मोठा आनंद आहे, यामध्ये केवढा मोठा आनंद आहे. जेव्हा तुम्ही सुवार्ता सांगता आणि तुमच्यामुळं जेव्हा एखादी व्यक्ती प्रभूवर विश्वास ठेवू लागते, आपल्या पापांसाठी पश्चाताप करते, आपलं जीवन देवासाठी देते ना, तो आनंद जगातल्या इतर सर्व आनंदापेक्षा फार वेगळा आणि फार मोठा आनंद आहे. प्रियांनो, या आनंदाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेऊन पहा. या आनंदाचा हा आनंद तुम्ही जेव्हा पृथ्वीवरती साजरा करता, तुमच्याबरोबर स्वर्ग आनंद साजरा करत असतो. हे फार अद्भुत अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज ख्रिस्ती सेवा
जर तुम्ही आणि मी ख्रिस्ती आहोत तर ही ख्रिस्ती सेवा आम्हाला आमच्या जीवनामधून करायची आहे. मग या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे देवबापाचं वचन आमच्यासाठी आहे, आज जे वचन आमच्यासाठी आहे, हे वचन आम्हाला काय उत्तेजन देणारं आहे. आज आम्हाला या गोष्टीची जाणीव होते का की माझ्या जीवनामधून सुवार्तेचा परिमल, ख्रिस्ताच्या ज्ञानाचा परिमल, त्या ज्ञानाचं तेज आणि प्रकाश प्रतिबिंबित व्हायला पाहिजे. आज आमच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आम्हाला तसं म्हणता येईल का? जर होय तर त्यामध्ये वाढत चला, अधिक तेजोमय बना, अधिक सुगंधी बना आणि त्या देवाकरिता संतोषकारक असं बना. परंतु जर आज आम्ही नाही म्हणू शकत तर मग आज हे वचन आमच्यासाठी आहे आणि आम्हाला हे उत्तेजन देतं की जर आम्ही ख्रिस्ती आहोत तर ख्रिस्ताचं अनुकरण करा. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने दुःख सहन केलं, त्या दुःख सहनानंतर जेव्हा तो तारण पाहतो ते त्याच्यासाठी फार मोठा आनंद आहे, समाधान आहे. जेव्हा तुम्ही आणि मी ख्रिस्ताकरिता जगतो आणि इतरांना प्रभूकडे आणतो, हा आनंद वेगळाच आहे प्रियांनो. त्याचा अनुभव घ्या, त्याचा अनुभव घ्या. होय पवित्र देव बापा, आज आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या समोर घेऊन येत आहोत. पवित्र देव बापा, ज्यावेळेस तू आमच्याकडे पाहतो, आमचं जीवन तुला संतोषदायक परिमलाप्रमाणे पाहिजे. सुवार्तेचा परिमल, तुझ्या ज्ञानाचा परिमल, आज आम्हाला त्यासाठी सहाय्य कर प्रभूचे. पवित्र देव बापा, आम्ही मान्य करतो, आम्ही पुष्कळदा त्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु तू आमची क्षमा कर प्रभू, तू आमची क्षमा कर आणि देव बापा आम्हाला स्वर्गीय राज्यामध्ये श्रीमंत बनव, श्रीमंत बनव प्रभू. आज आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो, तुझे मनापासून आम्ही आभार मानतो. ही प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणूस तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं कल्याण करो. यास्तव प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती, विशेष करून संपूर्ण शिक्षक वर्ग आणि तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.